विधान परिषदेसाठी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। राष्ट्रवादीकडून पुण्याच्या जागेवर विक्रम काकडे उमेदवार असतील। राष्ट्रवादीकडून कोकणातून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। विक्रम काकडे संजय काकडे यांचे चिरंजीव आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते विश्वासू आहे। रायगडच्या जागेसाठी शिवसेना आमदार महेंद्र दळवी आग्रही आहेत। शिंदेंनी युती धर्म पाळण्याच्या सूचना दिल्या, त्यानंतर दळवींची आग्रही भूमिका आहे। शिंदेंच्या निवासस्थानी कोकणातील शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली आहे। बैठकीनंतर रायगडच्या जागेसाठी महेंद्र दळवी आग्रही आहेत। तर रायगडच्या जागेसाठी महेंद्र दळवींची मुलगी जुईली दर्वे यांनी अर्ज भरलाय। दरम्यान कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा कुणाची मक्तेदारी नाही असं महेंद्र दळवी म्हणतायत। शिंदे साहेबांनी सांगितल्यास उमेदवारी अर्ज मागे घेऊ असं देखील महेंद्र दळवींनी म्हटलंय। महत्वाची बातमी ती म्हणजे पालकमंत्रीपद आणि विधान परिषद जागेबाबत कोणतीही देवाणघेवाण नाही असं गोगावलेंनी म्हटलेलं आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या भरत गोगावलेंनी ही माहिती दिली। पालकमंत्रीपदाबाबतचा निर्णय देखील एकनाथ शिंदे घेतील असंही गोगावलेंनी म्हटलंय। पालकमंत्र्यांनी ह्या एजन्सी काय तेवढं हे नव्हतं की बाबा पालकमंत्री मिळालं तर आम्ही जागा सोडू किंवा आम्हाला असं काय नाही। आम्ही पण त्यांना सांगितलं पालकमंत्री पाहिजे तर तुम्ही घ्या, ही जागा आम्हाला द्या, असं काय नाही। परंतु आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी आहेत, मुख्यमंत्री सुनीता आहेत, हे तिन्ही नेते जे काय ठरवतील ते आम्हाला तिन्ही पक्षातल्या लोकांना मान्य करावं लागतं आणि म्हणून करता आम्ही साहेबांची भेट घेऊन त्यांचा सल्ला घेतो। त्यांची तर मागणीच आहे, त्या काही प्रश्न नाही। सिटिंग सीट असल्यामुळे त्यांनी ती मागणी केलेली आहे। त्या मागणीला त्यांचा पक्ष त्यांना काय सांगतोय ते आम्ही कसं काय सांगणार। माझ्या कन्याने त्या ठिकाणी फॉर्म भरला पाहिजे आणि तिची राजकीय पार्श्वभूमी बघितली तर खऱ्या अर्थाने ती नक्की या पदाच्या लायक आहे आणि म्हणून माझी खात्री आहे की निश्चित तिला निवडण्यासाठी एक वडील म्हणून, एक आमदार म्हणून या माझे समस्त कार्यकर्ते नक्की प्रयत्न करतील। पक्षश्रेणी सांगितल्यानंतर समजा जर जागा ही राष्ट्रवादीला गेली तर आपण मान्य असेल पक्षाचा निर्णय? नाही, शेवटी आदरणीय शिंदे साहेबांचा शब्द हा सर्वोच्च शब्द आहे। त्यामुळे आम्ही आज जाऊन त्याला संपूर्ण आमची जी काही व्यथा आहे ही त्यांच्यासमोर मांडलेली आहे आणि त्यातून ते योग्य निर्णय घेतील। मी आशावादी आहे की 2 आणि 3 तारखेला शिवसेनाची सीट मिळेल अशी माझी पूर्ण खात्री।